स्वप्न, एक ध्येय, त्याच्यातून मग आपल्यासारख्या सामान्य लोकांना अशक्य वाटणारं असं एक स्वप्न, आपल्या हातून कधीही होणार नाही असंच वाटणारं एक उच्च कोटीचं ध्येय. अशाच ध्येयाने, अशाच स्वप्नाने झपाटलेली काही माणसं ती शांत बसू शकतील का? अशक्य आहे. कारण ते क्षेत्रच असं आहे. कोणत्या क्षेत्राविषयी आज मी तुमच्याशी संवाद साधतोय? गिर्यारोहण. म्हणतात ना की याची एकदा जर का चटक लागली तर मग एकानंतर एक मी कशा पद्धतीने शिखरं काबीज करू शकतो, कशा पद्धतीने मी जगप्रसिद्ध शिखरांवरती माझं पाऊल ठेवू शकतो, याच्यासाठी झपाटून काम करणारी ही गिर्यारोहक मंडळी. यापैकीच एक विवेक शिवदे यांनी एव्हरेस्ट सर केलं म्हणून त्यांना कडक सॅल्यूट असा एक व्हिडिओ मी नुकताच अपलोड केला. आता याच एव्हरेस्ट शिखरावर मला पाऊल ठेवायचं आहे, हे गिर्यारोहण क्षेत्रात येणाऱ्या आणि स्वतःच्या अफाट ताकदीवर विश्वास असणाऱ्या अशा काही मातब्बर मंडळींचं हेच तर स्वप्न असतं कि एक बार जिंदगी में एक बार मैं एव्हरेस्ट पे जाऊंगा. असंच काहीसं उच्च कोटीचं ध्येय आणि हे स्वप्न घेऊन मला एव्हरेस्ट सर करायचं आहे. हेच स्वप्न घेऊन अरुण कुमार तिवारी हा एक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनियर, वय वर्ष 53, पायोनियर ॲडव्हेंचर्स अशी एक संस्था, त्या संस्थेच्या मार्फत सर्व प्रकारे इलिजिबिलिटी चेक केल्यानंतर ते काही लोकांना एव्हरेस्ट मोहिमेवर पाठवतात. रीतसर सगळी अरेंजमेंट करून, म्हणजे सर्व प्रकारची त्यांच्याकडं इक्विपमेंट्स, ठराविक शेर्पा लोकांचा त्यांना गायडन्स मिळत राहावा म्हणून सोबत एक दोन शेर्पा. आता हे जे शेर्पा लोक आहेत ते त्या त्या विभागात लहानाचे मोठे झालेले, या हिमालयाच्या कुशीतच वाढलेले आणि या शिखरांच्या विषयी इत्यंभूत माहिती असलेले, तिथल्या वातावरणात होणारे बदल अचूकपणे हेरणारे आणि त्यातल्या त्यात या एव्हरेस्ट शिखरावर जाताना कोणत्या मार्गाने गेल्यास कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागतो हे अगदी छातीठोकपणे सांगणारे अनुभवी लोक. त्यामुळं यांचं योगदान नाकारून चालणार नाही. शेकडो जणांनी आत्तापर्यंत एव्हरेस्ट सर केलं असेल, पण या शेर्पांना वजा करून ते साहस करूच शकत नाहीत अशा मताचा मी तरी आहे. असो, या एव्हरेस्टवरती आत्तापर्यंत चढाई केलेल्या सर्व शेकडो लोकांना मी खूप खूप अभिनंदन करतो आणि लवून मुजराच करतो. कारण नुसता हा विचार केला तरी सामान्य माणसांच्या छातीत धडकी भरते. असं हे उत्तुंग कर्तृत्व दाखवणारी ही मंडळी खरोखर आपल्या सामान्यांपेक्षा खूपच वेगळी आहेत. एक अफाट असामान्यत्व ह्यांच्यामध्ये लपलेलं आहे आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. अरुण कुमार तिवारीही अशा मोहिमेवर गेले आणि एव्हरेस्टचं शिखर नजरेच्या टप्प्यात आल्यावर त्यांच्यासोबतच्या शेर्पांना जाणवलं की त्यांच्या हालचाली मंदावल्यात. त्यांना या उंचीचा त्रास होऊ लागलेला आहे. 8,500 फूटच्यापेक्षा जास्त ते चढून वरती गेले होते. म्हणजेच अगदी नजरेच्या टप्प्यात
एव्हरेस्ट शिखर त्यांना दिसत होतं. परंतु त्यांची प्रकृती साथ देत नव्हती हे शेर्पांना जाणवलं. तरीसुद्धा मनाचा हिय्या करून आपला आत्मविश्वास त्या शेर्पांना सांगत की इतक्या तोंडापर्यंत घास आल्यानंतर मी मागे फिरीन असं तुम्हाला वाटतं का? तशी अपेक्षा बाळगू नका. मला फक्त थोडा सपोर्ट करा. मला वरती चढायचं आहे. एव्हरेस्ट मला सर करायचंच आहे आज, असा हिय्या करून त्या शेर्पा लोकांचं त्यांनी काहीही ऐकलं नाही आणि अरुणकुमार तिवारी यांनी पुढची चढाई सुरूच ठेवली. शारीरिक त्रास जाणवत होता. शेर्पांनाही कळत होतं की शेवटचे हे जे काही 100-200 मीटर आहे ते सुद्धा खूप अवघड जाईल ह्यांना, हे त्यांना जाणवत होतं. तरीसुद्धा झपाटलेली जी माणसं असतात ना, ती एकदा का ध्येय त्यांच्या नजरेसमोर दिसायला लागलं आणि हे आता आपल्या आटोक्यात आहे हे समजलं की ते तिथून मागं फिरणं कदापि शक्य नसतं. आपल्या जीवाला जरी काही धोका झाला तरीही बेहत्तर, तरीही काही हरकत नाही, अशीच मानसिकता त्यांची नक्की झालेली असते. आणि हे गिर्यारोहण क्षेत्रातलंच बोलत नाही मी. क्षेत्र तुम्ही कोणतंही घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या ध्येयाच्या अगदी जवळ पोहोचता आणि जेव्हा तुम्हाला कळतं की आता पुढं गेल्यानंतर मला मृत्यूसुद्धा येऊ शकतो, तरीसुद्धा त्या क्षेत्रातला व्यक्ती तिथून मागं फिरणं कदापि शक्य नाही. त्यामुळं अरुणकुमार तिवारी यांची चढाई सुरूच राहिली आणि अखेरीस त्यांनी एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं. शेर्पांनासुद्धा खूप आनंद झाला की इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये शरीर साथ देत नसताना वातावरणात होणारे बदल, प्रचंड वेगाने वाहणारे वारं, या सगळ्या गोष्टींवर मात करत अरुणकुमार तिवारी यांनी एव्हरेस्ट सर केले. हे सांगतानासुद्धा शेर्पांना खूप आनंद होत होता. आणि मग तिथून त्यांनी स्वतःचे फोटो इकडे तिकडे शेअर केले. एव्हरेस्टवरती चढाई करण्याचं एक मोठं स्वप्न जे त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रात आल्यापासून पाहिलेलं होतं, ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. परंतु तिथे थोडा वेळ आराम केल्यानंतर पुन्हा उतरणं सुरू झालं. म्हणजे बेस कॅम्पकडे जाण्यास सुरुवात झाली. 60 मीटरपर्यंत कसे बसे ते आले आणि त्यांना रक्ताच्या उलट्या सुरू झाल्या. मित्रांनो, एव्हरेस्टवरती या मोहिमेमध्ये कोणत्या टप्प्यावर कधी वातावरणात कोणता बदल होईल हे काहीही शाश्वती नाही. निसर्गाच्या पुढे माणूस खूप मुंगी एवढा छोटा आहे हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. जे व्हायचं तेच झालं. शेर्पांना जी भीती होती तेच शेवटी घडलं. अरुणकुमार तिवारी यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्याच्या ऐवजी त्यांची तब्येत बिघडत गेली. आता एव्हरेस्ट शिखरापासून फक्त 60 मीटर खाली ते आले होते आणि तिथून त्यांना जो त्रास होतो, त्यानंतर जी काही मेडिकल एड मिळायला पाहिजे ते ठिकाण खूप दूर होतं आणि त्यांना तर शक्यच नव्हतं. पाऊल उचलणंसुद्धा शक्य नव्हतं. अशा परिस्थितीतच त्यांचा त्याच ठिकाणी मृत्यू झाला. शेर्पांनी सगळं हेरलं की आता अरुणकुमार तिवारी या जगात राहिलेले नाही आहेत. त्यांनी जिथे काही संवाद साधायचा तिथे संवाद साधला आणि मग पायोनियर ॲडव्हेंचर्स यांच्यापर्यंत हा निरोप गेला. आणि मग धावपळ सुरू झाली. नातेवाईकांकडे निरोप गेले, घरी निरोप धाडले गेले की अरुणकुमार तिवारी इज नो मोर आणि या स्पॉटला त्यांचा मृत्यू झालेला आहे. कुटुंबियांना मी खूप लवून नमन करतो. त्यांनी आधी चौकशी केली सगळी. पायोनियर ॲडव्हेंचर्सनी मध्यस्थी केली आणि तो मृतदेह तिथून कुठल्याही पद्धतीचं हेलिकॉप्टर वगैरे त्या हाईटपर्यंत जात नाही. अत्यंत प्रतिकूल हवामान असतं. तिथे हेलिकॉप्टर उभं राहायलासुद्धा जागा नसते. म्हणजेच मानवी हस्तक्षेप करून माणसांच्या मदतीने, शेर्पांच्या मदतीने तो मृतदेह खाली आणावा लागेल. ज्या ठिकाणापर्यंत हेलिकॉप्टर येऊ शकतं त्या ठिकाणापर्यंत तो मॅन्युअली आणावा लागेल आणि हे आणणं प्रचंड जिकिरीचं असतं. म्हणजे एकाचा मृतदेह आणताना
तो कॅरी करणारे जे काही 4, 5, 7, 8 मंडळी असतात त्यांच्या पण जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो असंच वातावरण असतं. त्यातून जरी आणायचाच असं ठरलं तरीही आर्थिकदृष्ट्या 1,10,00,000 त्याला खर्च येऊ शकतो. शेवटी पायोनियर ॲडव्हेंचर्स यांनी मध्यस्थी केल्यावर हा खर्च 89,70,000 येऊ शकतो असं त्यांना फायनली कळलं. शेवटी कुटुंबियांनी हा विचार केला की अरे हा झपाटल्यासारखा त्या हिमालयाकडं आकर्षित झालेला आपल्या कुटुंबातला हा व्यक्ती, गिर्यारोहण म्हणजे माझं सर्वस्व असं तो नेहमी बोलताना म्हणायचा. आणि हिमालयाला जर आपण आपली देवभूमी मानतो, आपल्या शिवशंकरांचं राहण्याचं ठिकाण मानतो, तर त्याचीसुद्धा शिवभक्तीच होती. तर त्याला मग शिवमय होण्यासाठी आपण आहे तिथे ठेवणं हेच आध्यात्मिकदृष्ट्या क्रमप्राप्त आहे, योग्य आहे असा कुटुंबियांनी मनावरती दगड ठेवून निर्णय घेतला. अर्थात मनावरती दगड ठेवून असं मी का म्हणतो आहे की प्रत्येकाला वाटतं न हो आपलं जर माणूस या जगातून गेलं आहे आणि पुन्हा कधीही दिसणार नाही तर त्याचे आपापल्या धर्माप्रमाणे आपल्या घरी आणून अंत्यसंस्कार करावेत आपण, ही साधी भावना प्रत्येकाच्या मनात असणारच ना. त्या भावनेला फाटा देऊन आपल्या घरचा व्यक्ती लांब कुठेतरी हिमालयात एका शिखरावरती त्याचा मृत्यू झाला आहे आणि त्याची डेड बॉडी आहे तिथंच ठेवा असा निर्णय कळवणं खरंच खूप कठीण गोष्ट आहे. त्यामुळे या जांबाज गिर्यारोहकाच्या अशाच जांबाज सर्व आई वडील भाऊ बहीण जे कोणी नातेवाईक ज्यांनी हा निर्णय कळवला त्या सगळ्यांनासुद्धा मी अगदी नम्रपणे अभिवादन करतो. अरुण कुमार तिवारी, एक झपाटलेला गिर्यारोहक, आज त्या हिमालयाच्या कुशीत शांत समाधिस्थ झाला आहे, शिवमय झाला आहे त्याच्या कुटुंबियांप्रमाणे. त्या शंकरांनीच त्याला तिथे बोलवून घेतलं आहे. कुठेतरी आयुष्यातलं त्याचं केलेलं पुण्यकर्म हेच कामी आलं आहे असं देखील आपण आध्यात्मिकरित्या समजू शकतो. नाहीतर असा किती लोकांच्या नशिबात तो मृत्यू असतो हो. फक्त एव्हरेस्टला चढाई करताना मृत पावलेले गेल्या 60 वर्षातली जे काही असतील ती 50 माणसं नक्कीच तिथं मृत्युमुखी पडली आहेत. कदाचित हा आकडा जास्तसुद्धा असेल. मी तर म्हणतो ती सगळी व्यक्ती ज्यांचा मृतदेह खाली आणला नाही आहे, तिथेच ठेवलेला आहे, त्या सगळ्या व्यक्ती तिथे समाधिस्थ झालेल्या या सगळ्यांच्या विषयी मी आदर व्यक्त करतो. त्यांच्या झपाटलेल्या स्वप्नाच्या विषयी खूप खूप मी अभिवादन करतो. आणि पुढच्या सगळ्या गिर्यारोहकांना नक्कीच हे प्रत्येक गोष्ट प्रेरणादायी ठरो. प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येकाचं स्वप्न नक्की पूर्ण व्हावं, परंतु तो यशस्वीपणे खाली बेस कॅम्पपर्यंत उतरून यावा याच सदिच्छा आणि शुभेच्छा सर्व गिर्यारोहकांना अर्पित करतो मी. आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. अरुण कुमार तिवारी, तुम्ही नेहमीच आठवणीत राहाल, नेहमीच आठवणीत राहाल. तुमच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या, तुमच्या क्षेत्रात झपाटून एव्हरेस्टचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकाला तुम्ही एक आदर्शच आहात. इतकंच मी सांगतो.